तर कसं काय मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आपण आज होतो पाठ पळायला आणि आम्ही पाठ आले की सकाळी जातो, त्यामुळं सूर्योदय व्हायला लागला आहे. रोड बी टापटूप झालेला आहे आणि घरी आल्यावर बा रेड कशी रागाला बघती बघत बस म्हणलं. तसं आपल्या गाईला धार काढायची होती, खायला टाकायचं होतं म्हणून म्हणते रेडी आधी मला टाकायची, माझी धार काढायची. जा म्हणलं बघू पुढच्या पुढ्यात. पुन्हा आपलं सूर्योदय कसला उगवलाय बघा, चमचम करायला लागलाय. आणि ही बारकी शेळी आणि ती मोठी शेळी आहे. पुन्हा गाईच्या धारा वगैरे काढून घेतल्या, बादली घेतली, धारा काढल्या, पिळक केल्या. आधी हिची काढायची, पुन्हा पांढऱ्याची काढायची म्हणून पुन्हा हलगाट सोडलं रेडीचं. रेडीची बी धार काढून घेतले आणि धार काढून झाल्यावर हिला ऊस टाकला आणि आपल्या मसराला सुद्धा ऊस टाकून घेतलेला आहे. आणि ह्यानंतर आपण करणार आहे आंघोळ. अजून आंघोळ केलेली नाही, सकाळची कामं करून घ्यायची लवकर पाटापाटा. पुन्हा आपल्या हनुमाला घास टाकला, चेंद्रीला बी टाकला, पुन्हा केली आंघोळ. थोडं खाल्लं भजी खाल्ल्यानंतर आपल्याला जायचं तर गावातून दूध वाढून लग्नाला. गाडीवर शर्ट वगैरे सगळं टपटप करून घेतलं आणि आलो लग्नाच्या ठिकाणी. आणि इथे मोठा मंगल कार्यालय आहे, इकडं वरात आहे आणि इकडं गाड्या लावायचं आहे. सगळं चांगलं मोठं लाईट याने पटांगण केले. आम्ही तास झालं आत बसला, अजून नवरा नवरी नाही. मग कशी तर 10 मिनिटात नवरा नवरी आली, लग्न वगैरे झाली, जेवण झालं आणि घराकडे निघालो. घराकडे येत असताना थोडं काम होतं मुळात केलं आणि घराकडे थेट आलो. आपल्या गाई आपल्याकडे बघते तर टाकामाका काय झालं खायला टाक 10 मिनटं थांबलं टाकतो. मग गाईंना बी खायला टाकून घेतलं. संध्याकाळचा चहा वगैरे घेतला. आजच्या ब्लॉगमध्ये एवढं. उद्या भेटणं ब्लॉग.